कबड्डी हा केवळ खेळ नाही, तर अनेक खेळाडूंच्या आयुष्याला दिशा देणारे माध्यम आहे. याच भावनेतून गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करून 4 राष्ट्रीय स्तरावरील आणि 8 राज्यस्तरीय खेळाडूंसह अनेक गुणवंत खेळाडू घडवणारे कोल्हापूरचे नामांकित प्रशिक्षक ऋषिकेश मुरलीधर लोहार यांनी अखेर कबड्डी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा अत्यंत कठीण व भावुक निर्णय घेतला आहे. प्रशासनाची अनास्था आणि सुविधांच्या अभावाला कंटाळून एका क्रीडा मार्गदर्शकाने घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडा वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळावी, त्यांच्या सरावाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी लोहार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आजच्या आधुनिक कबड्डीमध्ये माती मैदानासोबतच कबड्डी मॅटवरही सराव असणे अत्यंत आवश्यक आहे. खेळाडूसाठी मॅट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार देण्यात आले. मात्र वर्षानुवर्षे उलटूनही हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले. प्रत्यक्षात मॅट काही उपलब्ध झाली नाही. सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही ऋषिकेश लोहार यांनी हार मानली नाही. तुटपुंजा साधनाच्या व स्वतःच्या बळावर त्यांनी खेळाडूंना दिवसरात्र कठोर प्रशिक्षण दिले. त्यांच्या या जिद्दीतून व मेहनतीतून घडलेल्या अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच विद्यापीठ स्तरावर आपल्या कौशल्याची छाप पाडली. मात्र सततच्या आश्वासनाची पूर्तता न होणे आणि खेळाडूच्या भवितव्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा न मिळणे यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोहार यांनी अखेर हा कठोर निर्णय घेतला. मी कबड्डीला सोडत नाही, तर सुविधांच्या अभावामुळे कबड्डीपासून दूर होत आहे. खेळाडूंसाठी मी माझ्या परीने सर्व काही केले. अनेक खेळाडू मोठ्या स्तरावर पोहोचवले, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा होती त्यांची आश्वासने पूर्ण झाली नाहीत, ही खंत कायम मनात राहील, असे यावेळी ऋषिकेश लोहार यांनी सांगितले. ऋषिकेश लोहार यांच्या या निर्णयामुळे स्थानिक कबड्डी खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या खेळाडूंमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. एका निष्ठावंत आणि गुणवंत खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकाला सुविधांअभावी खेळापासून दूर जावे लागणे हे कोल्हापुराच्या क्रीडा संस्कृतीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा वर्तुळातून उमटत आहे. प्रशासनाने आता तरी जागे होऊन यावर योग्य पावले उचलावीत, अशी मागणी क्रीडाप्रेमींमधून होत आहे. लाईव्ह मराठीसाठी कुंभोजून विनोद शिंगे.